नमस्कार, आपलं माहितीकर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण म्हाडा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हमध्ये फ्लॅट बुकिंग कसं होतं याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ आहे. ह्यामध्ये आपण डिटेल प्रोसेस जी आहे की EMD अमाउंट असेल किंवा बुकिंग कशा पद्धतीने होतं, तर त्या सगळ्याची डिटेल प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली होती. ह्या व्हिडिओवर काही कमेंट आल्या होत्या की जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे, जेव्हा फायनल आपण एखादा फ्लॅट बुक करणार आहे, त्यानंतर जो कालावधी दिला जातो, म्हणजे आपल्याला 48 तासांचा कालावधी दिलेला जातो, जेव्हा आपण एखादी सदनिका बुक करतो किंवा सिलेक्ट करतो. त्यानंतर जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे, ती आपल्याला 48 तासामध्ये त्याचं भरणा करायचा असतो. तर त्या संदर्भात काही क्वेरी होत्या, कारण आपण प्रोसेस बघितली होती. इथपर्यंत आपण सदनिका एक विंग असेल, फ्लोअर असेल किंवा फ्लॅट असेल, आपण बुक केलेला आहे आणि त्यानंतर 48 तास म्हणजे आपला टायमर या ठिकाणी चालू होतो, की माय इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला जी रक्कम भरायची असते, अंदाजित 10% रक्कम आपल्याला त्या ठिकाणी भरायची असते. आपण जर बुकलेटमध्ये बघितलं तर तिथं मेन्शन केलेलं आहे प्रशासकीय रकमेचा भरणा फर्स्ट इन्स्टॉलमेंट सदनिका निवडल्यानंतर 48 तासाच्या आत आपल्याला ती करायची आहे. त्यानंतर जे काय आहे ऑनलाईन देकारपत्र तयार होतं, जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे त्याची पडताळणी झाल्यानंतर जेव्हा तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंटची अमाऊंट भरणार आहे. तर इथपर्यंत आपण बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की आपण फ्लॅट बुक केलेला आहे. त्यानंतर कमेंट आल्या होत्या की 10% अमाऊंट किंवा जे काही प्रशासकीय शुल्क असेल ते भरणा कसा करायचा, ऑनलाईन की ऑफलाईन काय आहे. तर जे या बुकलेटमध्ये दिले तेच आपण बघणार आहोत. बुकलेटमध्ये जर आपण बघितलं इथपर्यंत आपण आलेलो होतो की अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होम साठी बटन दिसेल आणि त्याने तिथून विंग असेल, बिल्डिंग असेल, फ्लॅट असेल, फ्लोअर असेल, ही सगळी जी डिटेल्स आहेत त्या सिलेक्ट केल्या असतील आणि त्यांनी सदनिका निवडलेली असेल. इथपर्यंत आलो होतो. आता पुढे आहे की हवी असलेली सदनिका निवडल्यानंतर त्या सदनिकेतील लागू असलेला प्रशासकीय शुल्क रकमेचा भरणा अर्जदाराने इथे स्पेलिंग मिस्टेक आहे, NEFT, RTGS किंवा ऑनलाईन पद्धतीने अनामत रकमेचा भरणा विहित मुदतीस करावायचा आहे. म्हणजे जी अमाऊंट प्रशासकीय शुल्क आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये दिसणार आहे, ते तुम्हाला NEFT, RTGS किंवा ऑनलाईनचे जे काही ऑप्शन आहेत, त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा बाकी सुद्धा ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. ऑनलाईन आणि NEFT, RTGSचा ऑप्शन त्या ठिकाणी आहे. जर ज्या कोणाच्या क्वेरी होत्या त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा पॉईंट आहे की हे तुम्हाला ऑनलाईनसुद्धा भरता येणार आहे. आणि त्याच्यानंतरचं आहे अजून एक पॉईंट होता की जे प्रशासकीय रक्कम भरणा केल्यानंतर ती म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करूनच अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने देकारपत्र निर्गमित करण्यात येईल. म्हणजे जेव्हा तुमचे रक्कम तुम्ही भरणार आहात 10% बुकिंग केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला देकारपत्र किंवा ऑफर लेटर दिले जाणार आहे. ते ऑफर लेटर दिल्यानंतर कोणत्याही कारणास्तव अर्जदाराने सदनिका नाकारली, जेव्हा तुम्ही एखादी फ्लॅट बुक करताय, त्याचं अमाऊंट प्रशासकीय शुल्क भरताय, त्याच्यानंतर जर तुम्ही सदनिका नाकारली किंवा कोणत्याही कारणास्तव वितरण रद्द करण्यात आल्यास अर्जदाराने सदनिकेच्या किमतीपोटी भरलेल्या रकमेतून संबंधित सदनिकेच्या विक्री किमतीच्या 1% एवढी रक्कम समपहरण करून उर्वरित रक्कम कोणतेही व्याज न देता परत करण्यात येईल. जर तुम्ही बुक केलाय आणि त्याचं EMD तर ऑलरेडी भरलेली असते ॲप्लिकेशनसाठी आणि जी प्रशासकीय शुल्क आहे ती जरी भरली असेल आणि तुम्ही रद्द करणार असाल, तर त्यातून जी फ्लॅटची अंदाजित रक्कम दिलेली आहे जाहिरातीमध्ये, तिच्यातल्या 1% रक्कम तुमची त्यातून वजा होणार आहे जर तुम्ही नाकारली तर. तर हे अपडेट आहे त्या व्हिडिओच्या संदर्भात. ॲडिशनल ज्या काही गोष्टी किंवा त्रुटी किंवा ज्या कमेंट्स होत्या त्या ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त जरी काही कमेंट किंवा काही क्वेरी असतील तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा आणि रेग्युलर अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.